आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमच्या जीवनाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव शब्दाची पूजा करू. संत तुकाराम महाराजांनी अतिशय योग्य वचन सांगितलेलं आहे की शब्द ही रत्न आहेत, शब्द हे धन आहे, शब्द ही शस्त्र आहेत आणि आपण या शब्दांचा चांगला वापर करून आपलं जीवन हे सुखकर बनवू शकतो. असे शब्द आपल्याला जनलोकांना वाटायचे आहेत, हे शब्दांचं धन वाटायचं आहे. पाहिलं तर शब्द म्हणजेच देव आहे आणि या शब्दांचीच आपण पूजा केली पाहिजे. मित्रांनो नमस्कार, मी किरण प्रकाश झरकर, लेखक, संशोधक, शिल्पनिदेशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशी, जिल्हा उस्मानाबाद. आपल्या पुढे रोजगार कौशल्य या रोजगारक्षम कौशल्य या विषयातील कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य या भागातील संवादाचे प्रकार घेऊन येत आहे. मित्रांनो, आपण मला फॉलो करू शकता यूट्यूबवरती. माझ्या चॅनलचं नाव आहे किरण झरकर, KIRAN ZARKAR. आपण मला टिकटॉकवरती फॉलो करू शकता KIRAN_ZARKAR. त्याचप्रमाणे आपल्याला काही शंका असतील तर नक्कीच आपण मला व्हॉट्सॲपच्याद्वारे मेसेजमधून संवाद साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9405 54 76 87. तर मित्रांनो चला आज आपण पाहूया टाईप्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच संवादाचे प्रकार. संवादाचे प्रकार, संवादाच्या प्रकारांची ओळख. यामध्ये सांघिक क्षमतेचा संवाद. सांघिक क्षमतेचा संवाद म्हणजे काय? एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त लोक कार्यरत असतात आणि त्यांच्यामध्ये हा संवाद होत असतो. आणि अशा प्रकारच्या सांघिक क्षमतेमध्ये जेव्हा संवाद होत असतो तेव्हा प्रत्येक पायरीवर हा संवाद त्याची काहीतरी मूलतत्व ठरवून दिलेली असतात, ती सांगत असतो. एखादी संस्था, एखादी कंपनी, एखादा उद्योग यशस्वी रीतीने चालवण्यासाठी आपल्याला कार्यक्षमतेनं संवाद करणं आवश्यक आहे. आणि हा संवाद करत असताना या संवादाचे वेगवेगळे कोणते प्रकार आहेत, कोणत्या प्रकारचा संवाद आपण केल्यास प्रभावी ठरू शकतो, यासाठीचा हा आपला आजचा विषय आहे. प्रभावीपणे संभाषण केल्यामुळे शासकीय, खाजगी, व्यापारी अशा संस्थांमध्ये प्रभावी कार्य केलं जात असतं. म्हणजेच संवाद हा सामाजिक पातळीवर अंतर्मुख करणारा व सर्वांना जोडून ठेवणारा कणा आहे. मित्रांनो, आपल्याला शासकीय, खाजगी किंवा एखाद्या संस्थेमध्ये नोकरी हवी असेल, आपल्याला बढती हवी असेल किंवा आपल्याला एखादं काम करून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्याला प्रभावीपणे संभाषण केले पाहिजे. जर प्रभावीपणे संभाषण केले तर आपण आपले काम करू शकतो, आपण यशस्वी होऊ शकतो. म्हणजेच संवाद हा सामाजिक पातळीवर अंतर्मुख करणारा आहे, सर्वांना जोडून ठेवणारा तो एक कणा आहे. मी नेहमी सांगत असतो की संवादाशिवाय जग आपण याचा विचारच करू शकत नाही. संवाद ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला गरज असते ती संवादाची.
एखादे व्यवस्थापन यशस्वी होते असे केव्हा म्हटले जाते? जेव्हा त्या व्यवस्थापनामध्ये खालून वर किंवा वरून खाली त्यांच्या सर्व योजना, सर्व सूचना व दिशा या संवादाच्या माध्यमातून प्रभावीपणे सांगितल्या जातात. मित्रांनो, एखादी संस्था, ज्या संस्थेमध्ये 50, 100, 200 कर्मचारी आहेत, त्या संस्थेमध्ये संवादाच्या वेगवेगळ्या पातळ्या असतात. म्हणजे संस्थेचे ओनर असतात, मॅनेजिंग डायरेक्टर असतात, डायरेक्टर असतात, असिस्टंट डायरेक्टर असतात, सुपरवायझर असतात आणि कर्मचारी असतात. तर कर्मचारी डायरेक्ट ओनरशी बोलत नाही, तो त्याच्या सुपरवायझरशी बोलतो. सुपरवायझर हा असिस्टंट मॅनेजरशी बोलतो, असिस्टंट मॅनेजर मॅनेजरशी बोलतो आणि मॅनेजर मॅनेजिंग डायरेक्टरशी बोलतो आणि मॅनेजिंग डायरेक्टर हे त्यांच्या बैठकीत संस्थेच्या ओनरशी बोलत असतात. मित्रांनो, अशा प्रकारचा संवाद खालून वर होत असतो. तसाच तो वरून खालीसुद्धा होत असतो. आपल्या काही मागण्या असतील, आपल्या काही रिक्वायरमेंट असतील, तर त्या खालच्या पातळीकडून वरच्या पातळीकडे सांगितल्या जातात व वरच्या पातळीकडून त्या पूर्ण केल्या जातात. वरच्या पातळीकडून काही योजना, काही सूचना ह्या सांगितल्या जातात आणि त्या खालच्या पातळीकडून पाळल्या जातात. मित्रांनो, जेव्हा योग्य प्रकारचा संवाद होत नाही, तेव्हा अशा मोठ्या संस्थांमध्ये माहिती अभावी कृत्रिम अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. आपली क्षमता योग्य त्या पद्धतीनं न वापरली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे गैरसोय होऊ शकते. अतिशय योग्य प्रकारचा जर आपण संवाद केला तर कृत्रिम अडचणी निर्माण होत नाहीत व आपण योग्य क्षमतेने आपले काम करू शकतो. संस्थेतील लोक आपला बराचसा वेळ एकमेकांसोबत घालवत असल्यामुळे सांघिक अडचणी सोडविण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर संवाद करणं आवश्यक आहे. त्यामुळे व्यक्तिगत समूहामध्ये, समूहाच्या आत, समूहाबाहेर सांघिक व बाह्य स्वरूपात संवाद असणे आवश्यक आहे. या मुद्द्यामध्ये असं सांगितलेलं आहे मित्रांनो, की आपण एक टीम म्हणून काम करत असतो, आपण एक संघ म्हणून काम करत असतो आणि आपल्या संघातल्या अडचणी व्यक्तिगत पातळीवर सोडवण्यासाठी संघाच्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून, संघाच्या प्रमुख लोकांकडून आपल्या या मागण्यांवरती संवाद झाला पाहिजे. आणि अशा प्रकारचा अंतर्गत आणि बाह्य रूपाचा जर संवाद असेल तर त्या समूहाची उन्नती होत असते. प्रभावी संवाद साधण्यासाठी यशस्वी रीतीने संवाद करणे आवश्यक असते. संवाद म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही, तर संवाद म्हणजेच नियोजन, आखणी, दिशा, नियंत्रण हे व्यवस्थापनातील पायाभूत नियम आहेत. इथे अत्यंत महत्त्वाचं एक उदाहरण आपल्यासमोर मी आणतो. मित्रांनो पहा, सर्वांना क्रिकेटमध्ये रस असतो बघा. प्रत्येक व्यक्ती, मुलं हे क्रिकेट खेळत असतात आणि आपला भारतीय संघ जो आहे, या संघाचा कप्तान मागे महेंद्रसिंग धोनी होता आणि महेंद्रसिंग धोनी याने भारतीय संघाला विश्वचषक मिळवून दिला. हा विश्वचषक कसा मिळवून दिला? तर त्याने आपल्या संघातील प्रत्येक क्रिकेटरसोबत अतिशय चांगल्या प्रकारचा व्यक्तिगत पातळीवरती संवाद केला. व्यक्तिगत पातळीवरचा संवाद करून त्याने प्रत्येकाच्या अडचणी सोडवल्या. तुम्हालाही माहीत आहे की एका क्रिकेटच्या संघामध्ये एक विकेटकीपर असतो, काही बॅट्समन असतात, काही बॉलर असतात आणि काही उत्कृष्ट फिल्डर असतात आणि यांच्याबरोबरच राखीव काही खेळाडू असतात. राखीव खेळाडूंच्या बरोबरच त्यांचे कोच असतात, त्यांचे फिजिओथेरपिस्ट असतात आणि त्यांची मॅनेजमेंट असते. जगाच्या पातळीवर क्रिकेट खेळत असताना भारतासारख्या लोकशाही प्रधान देशाची मान उंचावत असताना महेंद्रसिंग धोनीने वर्ल्ड कप जिंकून दिला आणि तो जगामध्ये अजिंक्य झाला, ते केवळ त्याच्या संवाद शैलीने. आपण महेंद्रसिंग धोनीला सामन्याच्या दरम्यान पाहिलं असेल, अतिशय शांत ठेवून आणि आपल्या मनातल्या कल्पना शत्रूला कळू न देता शत्रूवरती मात करून
प्रत्येक सामना जिंकत अगदी वर्ल्ड कपला सुद्धा महेंद्रसिंगने गवसणी घातली. ती गवसणी घातली म्हणजेच गवसणी घालण्यासाठी त्यांनी काय वापरलं तर नियोजन, आखणी, दिशा, नियंत्रण हे व्यवस्थापनातले पायाभूत नियम महेंद्रसिंग धोनीने सुद्धा वापरले. मित्रांनो, संवाद साधत असताना योग्य प्रकारच्या मार्गाने संवाद वहन होऊन तो रिसिव्हरकडे पोहोचणं आवश्यक असतं. त्यामुळे हा संदेश थोडक्यात व महत्त्वाचा असावा आणि त्याचं वहन सुलभपणे विनामूल्य व्हावं. आपल्या प्रत्येकाला हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आपला जो संवाद असतो हा संवाद आपण करत असताना हा संवाद योग्य त्या मार्गाने झाला पाहिजे. सेंडरकडून हा रिसिव्हरकडे व्यवस्थित पूर्ण आणि सगळी माहिती पोहोचली पाहिजे. तसेच या माहितीचं वहन होत असताना ती माहिती फ्रीमध्ये गेली पाहिजे, विनामूल्य गेली पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च संवाद साधत असताना होणार नाही. संवाद हा अंतर्गत किंवा बहिस्थ म्हणजे बाह्य स्वरूपाचा असू शकतो. बहिस्थ संवाद करत असताना संस्थेबाहेरील संदर्भ महत्त्वाचे असतात. संस्थेच्या आत अंतर्गत संवाद करण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. 1 नातेसंबंध, 2 संवादाचा नमुना आणि 3 संवादाच्या वहनाची दिशा. मित्रांनो, आपण संस्थेच्या आत अंतर्गत संवाद करत असतो आणि संस्थेच्या बाहेर आपण बहिस्थ किंवा बाह्य स्वरूपाचा संवाद करत असतो. बाहेर संवाद करत असताना आपल्याला संदर्भ लक्षात ठेवणं, संदर्भावरती काम करणं महत्त्वाचं असतं. अंतर्गत संवाद करत असताना 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यात नातेसंबंध, नमुना आणि वहनाची दिशा. खालील प्रकारे संवादाचे प्रकार पडतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे अंतर्गत संवादामध्ये 3 प्रकार पडतात. नातेसंबंधावर आधारित प्रकार. नातेसंबंधावर जो आधारित प्रकार असतो यात फॉर्मल म्हणजे औपचारिक संवाद साधला जातो. त्याचबरोबर इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक संवाद साधला जातो. नमुन्यावर आधारित संवादाचा प्रकार यात रिटन म्हणजेच लेखी संवाद आणि ओरल म्हणजेच तोंडी संवाद साधला जातो. वहनाच्या दिशेवर आधारित संवाद यात अपवर्ड म्हणजे खालून वरच्या दिशेने संवाद साधला जातो. तर डाऊनवर्ड म्हणजे वरून खाली अशा स्वरूपात संवाद साधला जातो. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या पातळीवर समान पातळीवर हा संवाद साधला जातो. अशा प्रकारे अंतर्गत संवादाचे प्रकार पडतात. मित्रांनो, संवादाचे प्रकार या सोबत दाखवलेल्या आकृतीप्रमाणे आहेत. या सोबत दाखवलेल्या आकृतीमध्ये असं दिसत आहे की संवादाचे 2 प्रकार पडतात. कम्युनिकेशन इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, एक्सटर्नल कम्युनिकेशन अँड इंटरनल कम्युनिकेशन. एक्सटर्नल कम्युनिकेशन इज अगेन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, outward communication and inward communication. Internal communication is divided into 3 parts: relational basis, form basis and direction basis. Direction basis is divided into 2 parts: formal, informal. Form basis is divided into 2 parts: written and oral. And also direction basis communication is divided into 3 parts: upward communication, downward communication and horizontal communication. मगाशी सांगितल्याप्रमाणे इंटरनल कम्युनिकेशनचे 3 भाग पडतात. नातेसंबंधावर आधारित रिलेशन बेसिस, त्यानंतर नमुन्यावर आधारित फॉर्म बेसिस आणि दिशेवर आधारित वहनाची दिशा त्यावर आधारित म्हणजे डायरेक्शन बेसिस. परत नातेसंबंधावर आधारित जो प्रकार आहे यात 2 प्रकार पडतात: फॉर्मल आणि इनफॉर्मल, औपचारिक आणि अनौपचारिक. फॉर्म बेसिसमध्ये 2 प्रकार पडतात: रिटन आणि ओरल म्हणजेच लेखी आणि तोंडी. आणि डायरेक्शन बेसिस वहनाच्या दिशेवर आधारित 3 प्रकार पडतात: अपवर्ड म्हणजे वरच्या बाजूचा संवाद, खालून वर जाणारा, डाऊनवर्ड म्हणजे वरून खाली येणारा संवाद आणि हॉरिझॉन्टल
म्हणजे आडव्या पातळीवरचा किंवा समान पातळीवरचा संवाद होय. एक्स्टर्नल म्हणजे बहिस्थ प्रकारच्या संवादामध्ये दोन प्रकारचा संवाद आहे. आउटवर्ड संवाद, बाहेर जाणारा संवाद, आणि इनवर्ड संवाद म्हणजे आत येणारा संवाद. मित्रांनो, हे संवादाचे प्रकार आहेत. एक्स्टर्नल कम्युनिकेशन म्हणजे काय? बहिस्थ संवाद म्हणजे काय? जेव्हा एखादा समूहाच्या बाहेरील लोकांना संवाद साधत असतो तेव्हा त्या प्रक्रियेला एक्स्टर्नल कम्युनिकेशन असे म्हणतात. आपल्या समूहामधून एखादा व्यक्ती जर दुसऱ्या समूहाच्या व्यक्तीला संवाद साधत असेल, समूहाच्या बाहेरील व्यक्तीला संवाद साधत असेल, तर त्याला एक्स्टर्नल कम्युनिकेशन असं म्हटलं जाईल. उदाहरणार्थ, महेंद्रसिंग धोनी हा ज्या वेळेला टॉस करायला जातो त्यावेळेला तो दुसऱ्या संघाच्या कप्तानाशी संवाद साधत असतो. हाच संवाद जो आहे याला एक्स्टर्नल कम्युनिकेशन असं म्हणता येईल किंवा बहिस्थ संवाद असं म्हणता येईल. तुलनात्मक दृष्टीने समूहातील लोक संदेश तयार करून तो बाहेरील समुदायाकडे पाठवत असतात. या प्रकारामध्ये अनुक्रमे आउटवर्ड म्हणजे समूहातून बाहेर जाणारा जावक संवाद साधला जातो किंवा इनवर्ड म्हणजे बाहेरील समूहातून आत येणारा संवाद साधला जातो. यालाच आवक संवाद असे म्हणतात. एक्स्टर्नल कम्युनिकेशनचे दोन प्रकार पडतात. त्यात आउटवर्ड बाहेरून समूहातून बाहेर जाणारा आणि इनवर्ड म्हणजे बाहेरील समूहातून आत येणारा. आउटवर्ड कम्युनिकेशन समूहातून बाहेर जाणारा संवाद. आपल्या समूहामध्ये तयार झालेला संदेश बाहेरील समूहामध्ये पाठवायचा असेल तर त्या संवादाला आउटवर्ड कम्युनिकेशन असं म्हणतात. आता धोनी आणि दुसरा कप्तान यामध्ये जेव्हा संवाद होत असतो आणि ज्या वेळेला धोनी समोरच्या कप्तानशी बोलत असतो त्यावेळेला होणारा संवाद आहे तो आउटवर्ड कम्युनिकेशन आहे, म्हणजे बाहेर जाणारा संवाद आहे. पुरवठादार, ग्राहक, विमा, बँक, ट्रान्सपोर्ट कंपनी, शासकीय कार्यालय, माध्यमांचे लोक हे अशा प्रकारच्या आउटवर्ड कम्युनिकेशनमध्ये मोडतात. पहा, विमा कंपनीचा प्रतिनिधी त्याच्या कस्टमरला माहिती सांगत असतो, म्हणजेच हा आउटवर्ड कम्युनिकेशनचा प्रकार आहे. संवादाची शैली व संवादाचा मजकूर हा समूहाबाहेरील व्यक्तीवर आपला प्रभाव टाकत असतो व अशा प्रकारचा संवाद म्हणजे लोकांमधील आपला नेत्रच आहे. आपण ज्यावेळी संवाद करत असतो त्यावेळेला आपण जो संवाद करत असतो तो बाहेरच्या व्यक्तीवर नेहमी आपला प्रभाव टाकतो. त्यालाच आपण इम्प्रेशन टाकणे असं सुद्धा म्हणतो. बघा, आपण एखाद्या कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये आपलं प्रेझेंटेशन करायला जर गेलो तर आपण आपलं प्रेझेंटेशन प्रभावीपणे केलं तर आपल्या कंपनीची ध्येय धोरणं ही समोरच्या कंपनीला कळतात आणि समोरची कंपनी प्रभावित होऊन आपल्याला जे आपले गोल्स पूर्ण करायचे आहेत, ज्यासाठी आपण हा संवाद साधत आहोत, ते पूर्ण होतात. इनवर्ड कम्युनिकेशन बाहेरील समूहातून आपल्याकडे येणारा संवाद, त्यालाच आवक संवाद असं सुद्धा म्हटलं जाईल. एक्स्टर्नल कम्युनिकेशनच्या अगदी विरुद्ध म्हणजे बाहेरील समूहातून आपल्याकडे येणारा जो संवाद आहे त्याला इनवर्ड कम्युनिकेशन म्हणतात. उदाहरणार्थ, महेंद्रसिंग धोनी आणि दुसरा कप्तान यांच्यामध्ये टॉस झाला आणि हा टॉस जिंकल्यानंतर समोरच्या कप्तानाने जर तो टॉस जिंकला तर तो समोरचा कप्तान महेंद्रसिंग धोनीला सांगतो की पहिल्यांदा त्यांना बॅटिंग घ्यायची आहे का त्यांना बॉलिंग घ्यायची आहे, फलंदाजी घ्यायची आहे का गोलंदाजी. आणि त्यांनी जर फलंदाजी निवडली तर समोरचा कप्तान ज्या वेळेला धोनीला सांगतो त्यावेळेला हे होणारं कम्युनिकेशन, हा होणारा संवाद हा इनवर्ड कम्युनिकेशन आहे असं म्हटलं जाईल. यात वेगवेगळ्या प्रकारची पत्र, फॅक्स, टेलेक्स, तार, अहवाल, मॅगझिन, जर्नल, परिपत्रक, शासकीय पत्रव्यवहार, दूरध्वनीवरील संदेश, ईमेल यांचा या प्रकारात समावेश केला जाईल, अंतर्भाव केला जाईल. मित्रांनो, आपल्या संस्थेला पत्र येत असतात, फॅक्स येत असतात,
आपल्या कंपनीला तार येत असतात, टेलेक्स संदेश येत असतात, म्हणजे बाहेरून आपल्याकडे काहीतरी गोष्टी संवादाच्या येत असतात. परिपत्रकं येत असतात बाहेरून, शासनाची असतात, कार्यालयांची असतात, आदेश येत असतात. या कम्युनिकेशनला इनवर्ड कम्युनिकेशन असं म्हटलं जाईल. इंटरनल कम्युनिकेशन अंतर्गत संवाद. समूहामध्ये संवादाची देवाणघेवाण होत असेल तर त्याला इंटरनल कम्युनिकेशन म्हणजेच अंतर्गत संवाद असं म्हटलं जाईल. या प्रकारात संवादाची दिशा व ओघ वेगवेगळ्या पातळीवर एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या प्रकारच्या प्राधिकाऱ्याकडे असतो. समूह परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने संवाद वापरला जातो. म्हणजे आपल्या संस्थेतल्या संस्थेत हा अंतर्गत संवाद होणार आहे. धोनी जेव्हा आपल्या गोलंदाजांशी, आपल्या फलंदाजांशी आणि आपल्या फिल्डर्सशी बोलत असतो त्यावेळेला त्याला इंटरनल कम्युनिकेशन म्हणजेच अंतर्गत संवाद असं म्हटलं जाईल. या संवादामध्ये पहिला प्रकार आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन. औपचारिक व अनौपचारिक संवाद. फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे औपचारिक संवाद आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे अनौपचारिक संवाद. फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समूहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर तयार केलेल्या असतात. याला पातळीवर आधारित समूह असे म्हटले जाते. वरच्या पातळीकडून खालच्या पातळीकडे, खालच्या पातळीकडून वरच्या पातळीकडे सुद्धा संदेश पाठवला जातो. हा संवाद साधण्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रक्रिया स्थित केलेली असते. त्याला प्रायर चॅनल योग्य त्या मार्गाने असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेल्या समूहामध्ये संभाषण करण्यासाठी योग्य त्या मार्गाने माध्यमाचा वापर करून संदेश वहन केले जाते. याला फॉर्मल कम्युनिकेशन असं म्हणतात. यात वेगवेगळ्या प्रकारचे आदेश असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना असतील, वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद असेल, अहवाल असेल, यांचा समावेश होतो. फॉर्मल कम्युनिकेशन हा औपचारिक संवाद आहे. यात आपल्या कंपनीमध्ये, आपल्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पातळ्या असतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संस्थेचे ओनर असतात, मॅनेजिंग डायरेक्टर असतात, त्यांच्या खाली मॅनेजर असतात, असिस्टंट मॅनेजर असतात, सुपरवायझर असतात आणि वर्कर असतात. तर यांच्यामध्ये वरच्या पातळीकडून खालच्या पातळीकडं आणि खालच्या पातळीकडून वरच्या पातळीकडं प्रायर चॅनलच्याद्वारे म्हणजे योग्य त्या मार्गाने संवाद होत असतो. एखादा वर्कर हा डायरेक्ट ओनरला जाऊन भेटत नाही, संवाद साधत नाही, तर तो सुपरवायझरशी संवाद साधतो. सुपरवायझर असिस्टंट मॅनेजरशी, असिस्टंट मॅनेजर मॅनेजरशी, मॅनेजर मॅनेजिंग डायरेक्टरशी आणि मॅनेजिंग डायरेक्टर हे ओनरशी संवाद साधत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे आदेश, सूचना, प्रतिसाद, अहवाल यांचा यात समावेश होत असतो. नेहमी वरील प्राधिकाऱ्याकडून खालच्या पातळीकडे कर्मचाऱ्याकडे संवाद वहन केला जात नाही. योग्य त्या मार्गाने मधल्या व्यवस्थापनाच्या प्रक्रियेकडे देऊन निरीक्षकाकडे दिला जातो. निरीक्षकाकडून शेवटच्या कर्मचाऱ्याला व कामगाराला दिला जातो. अशा प्रकारे योग्य त्या मार्गाने संदेश वहन होत असतं. उतरत्या क्रमानं 5 कडून 4 कडे, 4 कडून 3 कडे, 3 कडून 2 कडे, 2 कडून 1 कडे अशा प्रकारचं हे संदेश वहन होत असतं. व शेवटी खालच्या टोकाकडच्या कर्मचारी किंवा कामगाराला संवाद साधता येत असतो. यामुळे कोणत्याही प्रकारच्या गैरसमजुती होत नाहीत. समूहातील असणाऱ्या गैरसमजुतीला या संवादामध्ये कोणताही वाव मिळत नाही. यातून सांघिक राजकारण टाळले जाते. वेगवेगळ्या पातळीवरील लोकांना जोडण्यासाठी अशा प्रकारची माध्यमं असणं आवश्यक आहे. समूहातील प्रत्येक पातळीवर काय चाललेलं आहे ते समजण्यासाठी या संवादाची मदत होते. याद्वारे सुलभपणे काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण न येता व स्थापित केलेल्या पातळ्या न चुकता काम करण्याची यंत्रणा असते आणि ती यंत्रणा नसेल तर हा समूह चुकअप होतो, म्हणजे डेडलॉक कंडिशनला जातो.
संवाद होऊ शकत नाही आणि हा समूह अयशस्वी होतो. या संवादाचे फायदे काय आहेत? तर औपचारिक संवादामध्ये नियमित कार्यालयीन नियम पाळून एका विशिष्ट पातळीद्वारे अस्सल संवाद साधण्यास परवानगी दिली जाते. नियमित कार्यालयीन नियम पाळावे लागतात. प्रत्येक कार्यालयाचे नियम असतात आणि हे नियम पाळूनच आपल्याला संवाद साधता येतो. औपचारिक संवादामध्ये माध्यमाच्याद्वारे सर्व पातळ्या अंतर्भूत केल्या जातात आणि सर्व छोट्या छोट्या अंतर्गत समूहामध्ये संवाद पोहोचवण्यास सुलभता प्राप्त करता येते. औपचारिक संवादामध्ये नेहमी संदेश हा गाळून स्वच्छ केला जातो. कमीत कमी शब्दात हा संवाद केला जातो. औपचारिक संवादाच्याद्वारे व्यवस्थापकीय व्यक्तीकडून नियंत्रित निरीक्षकाकडे संवाद साधण्याचे काम समर्थपणे केले जाते. हे फायदे आहेत औपचारिक संवादाचे. औपचारिक संवादामध्ये नियम पाळले जातात, संवाद साधण्याची परवानगी दिली जाते. औपचारिक संवादामध्ये पातळ्या अंतर्भूत केलेल्या असतात. छोट्यातल्या छोट्या समूहामध्ये सुद्धा सुलभता संवाद करण्यासाठी होते. संदेश हा नेहमी गाळून स्वच्छ केला जातो आणि व्यवस्थापकीय व्यक्तीकडून नियंत्रित निरीक्षकाकडे संवाद साधण्याचं काम समर्थपणे केले जातं. हे या संवादाचे फायदे आहेत. या संवादाचे काही तोटेसुद्धा आहेत. औपचारिक संवादामध्ये एका विशिष्ट माध्यमातून खालून वरपर्यंत किंवा वरपासून खालीपर्यंत संवाद साधण्याची सवय लागून जाते. त्यामुळे मुक्त आणि गोपनीय संवाद होऊ शकत नाही. हा सावकाश असतो संवाद, हा रूढीवादी असतो आणि हा वेळखाऊ संवादाचा प्रकार आहे. अशा प्रकारच्या लेखी संवाद हा खर्चिकसुद्धा असतो. अशा प्रकारच्या माहितीचं विघटन होऊ शकतं, कारण ती माहिती वेगवेगळ्या प्राधिकाऱ्याकडून जात असते. मित्रांनो, या तोट्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल की हा संवाद गतिमान संवाद नाही आहे. या संवादामध्ये वेळखाऊपणा आहे. हा संवाद सावकाश आहे, रूढीवादी आहे. यासाठी खर्च येऊ शकतो, कारण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या खालच्या व्यक्तीशी संवाद साधायचा, खालच्या व्यक्तीला त्याच्या खालच्या व्यक्तीशी, खालच्या व्यक्तीला त्याच्या खालच्या व्यक्तीशी, अशा प्रकारचा संवाद साधावा लागतो. त्यामुळे माहिती सर्वांकडे असते. त्यामुळे ही माहिती लीक होण्याची शक्यता असते. ही माहिती बाहेर जाण्याची शक्यता असते. इनफॉर्मल कम्युनिकेशन, अनौपचारिक संवाद. इनफॉर्मल कम्युनिकेशनला ग्रॅपेव्हिन कम्युनिकेशन असं सुद्धा म्हणतात. या संवादात अनौपचारिक पद्धतीने माहिती येते, रूपांतरित होते व बाहेर निघून जाते. हा अनौपचारिक संवाद आहे. यात कुठल्याही प्रकारची औपचारिकता पाळली जात नाही. अशा प्रकारच्या संवादात व्यवस्थापकीय पातळीवर प्राधिकाऱ्यांची परवानगी न घेता हा संवाद साधला जातो. जेव्हा सही व शिक्क्याचा वापर केला जातो तेव्हा त्याचा समूहावर परिणाम होत असतो. समूहामध्ये विशेष प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती ह्या नेहमी अशा प्रकारे फॉर्मल कम्युनिकेशनला सहकार्य करण्यासाठी अशा प्रकारे दूरध्वनीवर संदेश रूपांतरित करत असतात. अनौपचारिक संवाद म्हणजे दूरध्वनीवरचा संवाद. डायरेक्ट त्या व्यक्तीला सांगितलं जातं की तुला हे काम करायचं आहे आणि तो संवाद, हा अनौपचारिक संवाद जो असतो हा फास्ट असतो. तो डायरेक्ट संवाद साधला जातो. मनुष्य हा नेहमी नियमितपणे लिहित असतो, बोलत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. अशा प्रकारच्या संवादामुळे समूहाची भौगोलिक स्थिती वाढण्याची मदत होते. व्यवस्थापकाचा पूर्ण दिवस अशा प्रकारचे वाचन, लेखन, बोलणे यात जात असतो. म्हणजे 100% व्यवस्थापक हा संदेश देत असतो. व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर संदेश देत असतो, घेत असतो आणि पूर्ण वेळ त्याचा यामध्ये जातो. मनुष्य हा समूहात राहणारा, समूहात फिरणारा आणि समूहातला एक सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे अशा प्रकारचा अनौपचारिक संवाद हा त्याला आल्हाददायक, मदत करणारा, कार्यक्षम आणि वेगवान असतो. जेव्हा दोन व्यक्ती येतात तेव्हा वेगवेगळ्या विषयावर बोलण्यास सुरुवात करतात. त्यामुळं उत्पादनाभिमुख व आर्थिक प्रकारची बोलणी होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या समूहामध्ये
माहितीच्या आधारे एक प्रकारचे जाळे निर्माण होण्यास मदत होते. अशा प्रकारच्या जाळ्यामध्ये नेहमी अनौपचारिक व अनकार्यालयीन संवाद होत असतो. अशा प्रकारच्या माध्यमामध्ये लोक स्वतः आपल्या कार्याचे नियंत्रण करत असतात. समूहाचा व्यवस्थापक यात समाविष्ट नसतो. ग्रॅपेव्हिन कम्युनिकेशन हे एक प्रकारचा मार्ग बनत जाते जेव्हा समूहामध्ये काम करणाऱ्या लोकात भावनाची एकसलगता नसेल, आत्मविश्वास कमी असेल, व्यवस्थापक लोकांना वेगळा न्याय देत असेल, तर असंख्य कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागते व अशा प्रकारचे ग्रॅपेव्हिन कम्युनिकेशन सुरू होण्यास सुरुवात होते. दोन व्यक्ती एकत्र आल्या की नेहमी बोलतात. उत्पादनाभिमुख आणि आर्थिकसुद्धा बोलणी करत असतात. एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या मोठ्या कंपनीमधल्या अशा जर दोन व्यक्ती असतील तर या व्यक्तींमध्ये नेहमी अनौपचारिक अनकार्यालयीन संवाद जेव्हा होतो तेव्हा त्यांच्यावरती कोणाचे नियंत्रण नसतं. त्यामुळे आणि हा डायरेक्ट कम्युनिकेशनचा प्रकार आहे. एकाच एक अशा प्रकारचं कम्युनिकेशन बऱ्याच वेळेला होत असतं. यात समूहाचा व्यवस्थापक समाविष्ट नसतो, त्याचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसतं. ग्रॅपेव्हिन कम्युनिकेशन हे अशा प्रकारचा एक मार्ग बनत जातं की ज्यात लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. व्यवस्थापक लोकांना न्याय देऊ शकत नसेल तर कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागते आणि अशा प्रकारचं ग्रॅपेव्हिन कम्युनिकेशन सुरू होतं. या ग्रॅपेव्हिन्स कम्युनिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रॅपेव्हिन चेन्स असतात, म्हणजे साखळ्या असतात. यामध्ये सिंगल स्टँड, गॉसिप व्हील, प्रोबॅबिलिटी चेन आणि क्लस्टर चेन. सिंगल स्टँड या प्रकारात माहिती एका सिंगल व्यक्तीकडून दुसऱ्या सिंगल व्यक्तीकडे पाठवली जाते, दुसऱ्या सिंगल व्यक्तीकडून तिसऱ्या सिंगल व्यक्तीकडे पाठवली जाते, तिसऱ्या सिंगल व्यक्तीकडून चौथ्याकडे, चौथ्याकडून पाचव्याकडे. अशा प्रकारची ही माहिती पाठवली जाते. गॉसिप व्हील या प्रकारात एकाकडून त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींकडे माहिती जात असते आणि एक प्रकारचे गोलाकार जाळे तयार होत असते. पहिला व्यक्ती त्याच्या शेजारच्या व्यक्तीला, त्याचा शेजारचा व्यक्ती त्याच्या शेजारच्या व्यक्तीला, अशा प्रकारे चेन्स तयार होतात. 3 नंबरचा प्रकार आहे प्रोबॅबिलिटी चेन. या प्रकारामध्ये शक्यतेवर आधारित एकाकडून दुसऱ्याकडे अनाहूतपणे माहितीचे रूपांतर केले जाते. शक्यतेच्या आधारावर एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडं अशी माहिती रूपांतरित केली जाते. क्लस्टर्ड चेन या प्रकारात निवडलेल्या व्यक्ती एकमेकांकडे माहिती रूपांतरित करत असतात. त्यांना एकमेकांवर विश्वास असतो व त्यामुळे एक प्रकारची ग्रॅपेव्हिन वाट किंवा ग्रॅपेव्हिन वे तयार होण्यास मदत होते. मित्रांनो, इथे ग्रॅपेव्हिन चेन्सची आकृती दाखवलेली आहे. सिंगल स्टँड ग्रॅपेव्हिन चेनमध्ये ए कडून बी कडे, बी कडून सी कडे एका पातळीवरती संवाद साधला जातो. गॉसिप ग्रॅपेव्हिन चेनमध्ये ए हा व्यक्ती हा कोणत्याही जवळच्या व्यक्तीशी संवाद साधत असतो. प्रोबॅबिलिटी चेनमध्ये ए हा डीशी, ए हा एफशी, डी हा वेगवेगळ्या लोकांशी आणि एफ हा वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत असतो. क्लस्टर्डमध्ये या ए हा एका डायरेक्शननी, दुसऱ्या डायरेक्शननी, तिसऱ्या डायरेक्शननी अशा असंख्य डायरेक्शननी क्लस्टर्ड ग्रॅपेव्हिन चेन्समध्ये संवाद साधत असतो. ग्रॅपेव्हिन्स कम्युनिकेशनची गुणवत्ता, फायदे: यात संवाद तीव्रतेने केला जातो, गतीने केला जातो, कारण विशिष्ट प्रकारचा मार्ग हा ठरलेला नसतो. त्यालाच आगीप्रमाणे संवाद पसरणे असं म्हणतात. आपल्या एखाद्या जंगलामध्ये आग लागते, आपल्याला माहिती नसतं, कुणाला प्रशासनाला माहिती नसतं, तिथं राहणाऱ्या लोकांना देखील माहिती नसतं आणि रातोरात ही आग इतकी पसरते की ती आग नियंत्रणात आणणंसुद्धा कठीण होऊन जातं.
अशा प्रकारचा हा ग्रॅपेव्हिन कम्युनिकेशन आहे. यात कुठलाही मार्ग ठरलेला नसतो. जिकडे दिसेल तिकडं आग जशी भडकते तसा संवाद भडकत जातो, संवाद पसरत जातो. अतिशय तात्काळ हा संवाद होत असतो. संवाद अशा प्रकारच्या संवादातून तात्काळ प्रतिक्रिया घेऊ व्यवस्थापन अशा प्रकारचा जर संवाद झाला तर त्यातून तात्काळ प्रतिक्रिया घेऊ शकतं. समूहाची ओळख घडवून आणण्यासाठी सर्व कामगार याद्वारे एकत्र येतात. हे एक अधिकचे माध्यम म्हणून संवादात वापरले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे असतील. या मेळाव्यातून डायरेक्ट एखाद्या माध्यमातला व्यक्ती दुसऱ्या माध्यमातल्या व्यक्तीबरोबर, एखाद्या पातळीवरचा व्यक्ती दुसऱ्या पातळीवरच्या व्यक्तीबरोबर ओळख करून घेतो आणि संवाद साधत असतो. ग्रॅपेव्हिन कम्युनिकेशनचे अवगुण म्हणजेच अर्थात तोटे. समूहात स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाल्याचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. यातून स्वतःची कोणत्याही प्रकारची उद्योन्मुखता सिद्ध होत नाही. या समूहामध्ये स्वतःची ओळख निर्माण झाल्याचा गैरसमज फक्त निर्माण होतो. स्वतःची वेगळी ही कोणतीही ग्रॅपेव्हिन कम्युनिकेशनमध्ये ओळख निर्माण होत नाही आणि स्वतःची कोणत्याही प्रकारची उद्योन्मुखता सिद्ध होत नाही. मित्रांनो, या चॅप्टरसाठी एवढंच. आपण मला फॉलो करू शकता यूट्यूब चॅनलवरती. माझ्या चॅनलचं नाव आहे किरण झरकर. आपण टिकटॉकवरती सुद्धा मला फॉलो करू शकता, किरण_झरकर. आपल्या काही शंका असतील तर मला निश्चित व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मेसेज स्वरूपामध्ये पाठवा. 9405547687. माझे यूट्यूबवरील चॅनल बघत असताना मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.